हा मी बोलते मुलगी आहे तू बापरे सामने सामने इथे बोलवसाठी माणूस दिसला बरोबर येईल का नाही असं लागते का हुमुरायत येईल समोरच येते पहिले पाहून घे ना आपल्याला फारून बाई आम्हाला त्याच्यासोबत बोलू द्या ना. नाही नाही काय बोलायचं माझ्याशी बोला तुमच्यासोबत बोलायचं आहे का? हो मी त्यांची सून आहे आणि ते माझे सासू आहे तुमच्या सासू आहे म्हणजे तुम्ही त्या मुलाची आई आहे? हो मी आहे मुलाची म्हणजे तुम्ही कोण शिक्षक मी शिक्षक आहे आणि त्या हा शिक्षिका आहे. मॅडम नमस्कार मी काय बोललो मॅडम आता दिवाळीच्या आपल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या बाई लक्ष द्या माझ्याकडे आपल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या आता शाळेला सुरुवात झाली. हो बरोबर आहे आजचा पहिला दिवस होता. आज मुलांचा काही शिक्षकांचं आपल्या शाळेमध्ये स्वागत झाला आणि तुमचा मुलगा शाळेत आला नाही तुम्ही पाठवलं नाही त्याचं ऍडमिशन केलं नाही का बरं केलं नाही मॅडम बाई? अजी तुम्हाला खरं सांगतो ना ह्या माझ्या सासूने एवढी कटकट लावली माझ्या माग मी माझ्या नवऱ्याला कसं तरी समजव बुजव केलं त्याला सांगितलं की शिक्षण घेणं हे वाईट नाही आहे तुम्ही मुलाला शिक्षण का देत नाही आपला मुलगा डॉक्टर होऊ शकते आपला मुलगा कलेक्टर होऊ शकते आपला मुलगा मिलिटरीमध्ये जाऊ शकते एवढं सांगितल्यानंतर त्यांना सर्व गोष्टी पटल्या हे माझी सासू आहे अडाणी तुमची सासू अडाणी आहे? अडाणी आहे शिकली नाही काहीच नाही पण तुमचं तर काहीतरी शिक्षण झालं असेल ना बाई? माझं 4थं पर्यंत शिकली चौथ्या वर्गापर्यंत हो भरपूर शिक्षण आहे काऊन का आधीचं शिक्षण 4थ्या वर्गाचंही शिक्षण एक मास्तर बनत होता. बरोबर आहे तुमची गोष्ट तुमचं शिक्षण काही कमी नाही पण तुम्ही 4था वर्ग जरी शिकले असाल ना तर तुम्ही तुमच्या पोराला भरपूर शिकवू शकता. आता तुमची सासू अडाणी आहे म्हणता काही हरकत नाही तिला तेवढं समजत नसेल शिक्षणाबद्दल पण तुम्हाला तर कळतं बाई. मी कितीतरी समजवते मी आतापर्यंत तिला बहुत काही समजवलं पण ते नुसतं ढोडा वापरायच्या आणि त्या खेतीवाडीच्या गोष्टी करते मी तिचे ऐकलं नाही मी माझ्या रक्ताचं पाणी करी पण माझ्या मुलाला शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला उंच पदावर नेल्याशिवाय राहणार नाही अशी जिद्द पाहिजे अशीच जिद्द पाहिजे मुलांना शिकवण्यासाठी तेव्हाच मुलगा काहीतरी घडू शकतो. आणि बाई तुमचे विचार खूप चांगले आहे मला पटले हे विचार तुम्ही तुमच्या घरच्या लोकांना पटवा आणि तुमच्या मुलाचं ऍडमिशन करून घ्या. बरं आज आपल्या शाळेमध्ये चांगल्या सोयी आहेत आपल्या शाळेमध्ये पुस्तकं मोफत भेटतात आपल्या शाळेमध्ये कपडे मोफत भेटतात आता आपल्या शाळेमध्ये तर कॉम्प्युटर शिक्षण मोफत आहे. पण मी काय म्हणते काय गोष्ट एक आहे तुमची मी तुम्ही शिक्षण शिकवायला ऍडमिशन करायला मला काही याची हरकत नाही मी माझ्या मुलाचं ऍडमिशन प्राथमिक शाळेमध्येच करणार आहोत पण गोष्ट एक आहे कोणती गोष्ट? आता आम्ही आमच्या मुलाला शिकवत नाही आम्ही आपल्या घरचे गरीब आहोत आता कितीतरी लोक आपल्या मुलाला कॉन्व्हेंट मध्ये पाठवतात पण माझ्याकडे तेवढा पैसा नाही जी त्याच्यामुळे मी तुम्हाला एकही पैसा देऊ शकणार नाही बाई, पैसा पाहू नका पैशात तर पाहाल तर या मुलाचं भविष्य घडवू शकणार नाही आणि पैसा असा कोणता लागणार आहे? अरे 12 महिन्याची जे वार्षिक फी राहते ते जास्त राहत नाही 200-300 रुपये फी राहते तर त्या गोष्टीला काही हरकत नाही पण मी तेवढा पैसा देऊ शकणार नाही आता जसं कॉन्व्हेंट मध्ये एवढा पैसा घेतला नाही कॉन्व्हेंट सारखा पैसा आपल्या शाळेत लागत नाही आणि आपल्या शाळेमध्ये मुलाबाळांना जेवणही मोफत आहे. बरं ठीक आहे ना हा मग तुम्ही ऍडमिशन करून घ्या. बरं ठीक आहे मॅडम मी काय म्हणतो ठीक आहे काय नाव आहे तुमच्या मुलाच्या ताई? माझ्या मुलाचं नाव माझा मुलगा सांगते. सांगे बापू काय म्हणते तर जोरात सांग. मी आहो. विहान विनोद अवतरे मम्मीचं नाव सांग आपल्या चांगलीच आहे विद्याबाई हा आणि पप्पाचं नाव रे ठीक आहे आणि तुमच्या मुलाला सगळं सोयी सुविधा उपलब्ध करतो आम्ही सगळं सगळं सुविधा आहेत ना कपडे पुस्तका आणि अशी काही अडचण नाही मुलाबाळांना शाळेमध्ये खेळायसाठी बगीचे खेळणे सगळं असतं काही कमी नाही बरं ठीक आहे मॅडम ऍडमिशन घेतलं मुलाचं ऍडमिशन हा तर ठीक आहे ना आता आपण दुसरीकडे निघू आपण दुसऱ्या मुलाकडे नाही तर ते आपल्या धंदे सोडा शिकवणं धंदे सोडून द्या काय बाबा आता काही असं वेगळं वागत नाही बोलू नका
काही होणार नाही. आणि मास्तर लोक जर मुलाला मारतात तर कशासाठी मारतात की त्याला शिक्षण यावं म्हणून मारतात. त्यांच्याबद्दल काही विरोध असतो का, काही राग असतो का मुलाबद्दल? बरोबर, ठीक आहे. ठीक आहे. आणि म्हणून उद्यापासून तुमच्या मुलाला आम्ही पुस्तकं कपडे वगैरे सर्व देऊ. तुम्ही तुमच्या मुलाला उद्यापासून शाळेमध्ये पाठवा. बरोबर, मी उद्यापासून माझ्या मुलाला शाळेमध्ये पाठवते. चला मॅडम. किती म्हटलं सुनेला आवरलं पण सून माझी आवरली नाही. बरं, ज्या दिवशी पडन त्या दिवशी कडन. मी तर त्या दिवशी त्या शाळेत गेली होती प्रायमरी मध्ये, तर ते मोबाईलच हिचकत होते सर लोक. मग आता शिक्षण कसं घ्यायचं? पण हे अडाणी आहे ना, याही ना सरांच्या डोक्यावर जायला वर्णन द्यायला पाहिजे. आम्हाला शिकवा, आम्हाला शिकवा. शिक्षण घेण्याची गरज आहे. आणि माझा नातू पहिल्या वर्गापासून मॅट्रिक पर्यंत गेलं. आणि कॉन्व्हेंट म्हणतात, आणि कॉन्व्हेंट म्हणतात इंग्रजी भाषा आल्या पाहिजे म्हणतात, सर्व आलं पाहिजे म्हणतात. प्रायमरी मध्ये हायस्कूल मध्ये सर्व टीशी लागतो आपल्याला, प्रायमरीच्या हायस्कूलची. मग मला म्हणायचं आहे शिक्षण घेण्याची गरज आहे. तर आज शिक्षण माझ्या मुलगा कॉन्व्हेंट मध्ये नाही जाऊन थेअरी शिकलं, हायस्कूल मध्ये शिकलं, प्रायमरी मध्ये शिकलं, आणि शिक्षण घेता उच्च विधीवर गेलं. आणि माझी सून म्हणत होती माझा मुलगा म्हणत होता काहीतरी बनल, माझा मुलगा काहीतरी बनल. माझा नातू काय बनते तर पाहतो एवढी खुशी झाली. त्या दिवशी माझ्या नातू ड्युटीवर चलन, कलेक्टर बनन, इंजिनियर बनन, मास्टर बनन, डॉक्टर बनन. त्या दिवशी मी सर्वांना पेढे वाटेल आणि मनामध्ये माझ्या खुशी झाली. खंत नाही माझ्या नातवासाठी. माझ्या मुलाला आणि माझ्या सुनेला एवढी खुशी आहे, माझा आशीर्वाद आहे माझ्या मुलाला शिकवलं तर. काय म्हणतात पहा, इथे उपस्थित असलेले सर्व गुरुवर्य शिक्षकगण यांना माझा आदरपूर्वक नमस्कार आहे. कारण गुरु हे विद्यार्थ्याला घडवण्याच्या मागे गुरुचा सर्वात मोठा वाटा असतो. प्रत्येक गोष्टीसाठी काहीतरी साधवण्यासाठी आपल्याला गुरुची आवश्यकता असते. ही शाळेतली जी मुलं आहेत यांना घडवण्यासाठी सर्वात मोठा शिक्षकांचा वाटा असतो. ही शाहिरी करण्यासाठी आम्हालाही गुरु लागते. शायरी करण्यासाठी आम्हालाही गुरु लागते. एखाद्याला कीर्तन करायचं असेल, भागवत करायचं असेल तर त्यालाही गुरु लागते. आणि गुरु शिवाय मार्ग नाही. आणि म्हणून काय म्हणतो बांधवांनो, दोन शब्द तुमच्या समोर सादर करतो, लक्षात असू द्या. महिलांसाठी शिक्षणाची शाळा काढली. खूप त्रास घेतला हो. या समाजाशी, या लोकांशी तिनं झुंज लागली आणि या महिलांना शिक्षण दिले. आणि म्हणून आज महिला माणसाच्या, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून शाळे समोर कार्य करत आहेत. आणि म्हणून मी या शिक्षणाबद्दल काय सांगत आहोत जरा लक्षात. अरे शिक्षण घ्या तुम्ही, अरे शिक्षण घ्या तुम्ही,
एज्युकेट होतो त्याच्यामध्ये त्याला परिवर्तन होतं, त्याच्यामध्ये राहण्याचा बदल होतो, त्याच्या बोलण्याचा बदल होतो, त्याच्या वागण्याचा बदल होतो. आणि म्हणून मी पुढं काय म्हणतो, सर्वात मोठं पद आहे. त्याचा अंत नाही. गुरु आपल्याला घडवतो. आपल्या मागे आपल्या गुरुचा हात असते आपल्या डोक्यावर, आणि म्हणून आपण पुढचे कार्य करत राहतो. आई वडिलांचा जन्म घडत असते, आई वडिलांचाही असते, पण गुरुचं काही कमी राहत नाही. गुरु श्रेष्ठ आहे. मी आजही पाहिलं आमच्या आई बहिणीला कॅम्पसवर कसं बसावं कसं करायला लावावं ते कोणाला माहित नव्हतं. आमचे काकाजी बसले, सर्व बसले, आमचे मुलंही बसले, कोणाला काही माहित नाही कसं लावावं काय लावावं. पण आज त्याने कॅम्पसवर बसवून दाखवलं ते आमचे गुरु होते खरे. हे पुण्य आहे कोणाची? तुमच्या आदर्श शिक्षकाची. या गावाचे शिक्षक आदर्श आहेत. त्यांना तुम्हाला आम्हाला सर्वांना कॅम्पसवर बसवलं, पण त्या कॅम्पसवर शेती काय ते बरोबर झाले नाही, म्हणून आपल्याला काही मिळालं नाही. पण आपल्या मुलाला जरूर मिळाल्याशिवाय राहणार नाही. हे कृपाच्या गुरुवरायाची, हेच कृपा आपल्या गावच्या सरपंचाची, आपल्या गावच्या मेंबरांची, आपल्या आदर्श महिलांची. ते आज आपल्या गावामध्ये कॅम्पसवर झालं, ते आपले मुलं शिक्षक होतील. आणि तुम्ही लाखो पैसे खर्च करून त्या दुसऱ्या गावच्या शाळेमध्ये पाठवता, पण आपल्या गावची जिल्हा परिषद शाळा हा सिंहाचा वाटा आहे. हा सिंहाचा वाटा आहे. जिल्हा परिषद शाळा सिंहाचा वाटा जीवनात होणार नाही तुमचा घाटा. माझ्या मुलाबाळाचा होईल का तो का कधीच होणार नाही. पण हे तुम्हाला जपायचं आहे, मुलं का करतील? त्याला घडवणं हे तुमच्या हातामध्ये, माझ्या आईच्या हातात आहे, माझ्या बाबाच्या हातात आहे, माझ्या भावाच्या हातात आहे, तुमच्या हातात आहे. हे तुम्हाला घडवायचं आहे. तुझे का करतील विचार? त्याच्यामध्ये मुलाचा वाटा तुमचा आहे. तुम्ही जर लक्ष दिले तुमच्या गावचीच मुलं तुमच्याच गावच्या शाळेमध्ये निर्माण होऊ शकते. पण हे तुमचे पुण्य आहे. आणि तुम्ही काय करणार याचा विचार तुम्हाला करायचा आहे.
किती आहेत? किती वर्ग आहेत आपल्या गावात? 6. 7 वर्ग. 7 आहे ना? पहा, तुमच्या गावची दुर्दशा तुमच्या डोळ्यासमोर आहे. मला सांगा, पहिली पासून हे 7व्या वर्गाचे मुलं आहेत. एका वर्गामध्ये किती मुलं असतील? किती मुलं असतील? याचा विचार तुम्हाला करायचा आहे. हे का करतील विचार आहे? तुम्ही याले म्हणलं का बोर्डाला शिकायला जा, नागपूरला जा, गोंदियाला जा, तुमसरला जा, ते जातील. हे तुमचे गुलाम आहेत. पण याचा विचार तुम्हाला करायचा. हे पटसंख्या वाढवणं तुमच्या हातामध्ये आहे. तुमची शाळा कॅम्प्युटर येऊन गेला, सपोज चालून तुमच्या गावच्या मुलाचा विकास होऊ शकतो. नोकऱ्या जरूर नाही, पण हे तुमच्या हातामध्ये. हे काय करू शकत नाही. मला घराला तुमचं आहे आणि तुम्हाला विकास करायचा आहे तुमच्या गावाचा. काय म्हणतो? सिक्युरिटी गार्ड, डोंगरी बुजुर्ग खदान आणि आपले निर्तुलिश सरपंच साहेब यांच्याकडून यांना शिक्षणाचा अभ्यास करला, म्हणून त्यांनी आम्हाला सहकार्य केले. यांच्याकडून 100 रुपये सबसिडी मिळाली पार्टी. आता तरुणी तुम्ही पण या मुलाला घडवासाठी तुमच्या हातामध्ये जे काही आहे ते तुम्हाला करायचं आहे. हा तरुण व्यक्ती आहे. तुम्हाला देवनाळ्यातील गावाला, गावातील महिला, माझे बांधव, माझे वडील, तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही आपल्या मुलाला याच गावामध्ये शिकवा. आणि म्हणून शाहीर उर्मिला तुमच्या समोर काय मानत आहे, तुम्हाला काय सांगत आहे, जरा लक्ष देऊन
माझ्या आईनं शिकवलं म्हणून मी कलेक्टर झालो. तू तर नाही म्हणत होतीस. अरे मी म्हणत होती शिकाव अरे म्हणून. तूच नाही म्हणत होतीस. माझी आई म्हणे शिक म्हणून. हो का, मी म्हटलं होतं नको शिकवशील मग. आ? म्हटलं ना तू. म्हटलं का? हो बरोबर आहे का बाई? म्हटलं ना तुला, म्हटलं ना. अरे शिकला ना, हो मी ते सत्कार करते आज. अगं ए सुने, यो, तुला हात मार मला. आई, मी कलेक्टर झालो. ए दादा, अरे आपलं बाळ आलं. बाळ आलं. बाप्पा एवढं कलेक्टर झालं माझं नातू. माझ्या सोन्या, ये माझ्या सोन्या. हॅलो, तू हॅलो. कलेक्टर झाला ना? हो मी कलेक्टर झालो आधी. गावाचं नाव रोशन केलं ना? हो मी गावाचं नाव रोशन केलं. गावाचं नाव रोशन झालं, पोस्टचं नाव रोशन झालं, तहसीलचं नाव रोशन झालं, जिल्ह्याचं नाव रोशन झालं. हो ना आजी. किती मोठं चांगलं गुण आहे रे तुझ्यामध्ये. हात जोडून विनंती करते माझ्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांना की शिक्षणाला मागं टाळू नये. शिक्षणाचं वाघिणीचं दूध आहे. महात्मा ज्योतिबा फुले शिकलेले होते. अहिल्याबाई घोडकर ते शिकलेले होते. आणि या गावामध्ये देवनाराच्या शाळेमध्ये मला संधी मिळवून दिली, उपलब्ध करून दिली आपले राजेश भाऊ सरपंच. थांबा तुम्ही बडबड करू नका. ह्या गावचे शिक्षक आहेत, त्यांचं स्वागत करते मी. त्यांच्यापासून आज माझ्या मुलाला मी शिकवलं ना, तर तुम्ही घनघन लावत होत्या. अगं हो, त्या शिक्षकाचं मी आपल्या हाताने माझ्या मुलाला स्वागत करायला लावते मी. काय नाव आहे त्यांच्या? चौधरी साहेब. हा चौधरी सर इकडे या. अगं मी तेच म्हणत होती ना, तू तुम्ही नको सांगा आता. माझे नातू कलेक्टर झालं, किती खुशी झाली. कोणाला खुशी झाली का? खरंच असं शिक्षण घ्यायचं, डॉक्टर बनायचं. शिक्षका बनली, एक डॉक्टर बनली, आपल्या गावची रोशन होईल. आपलं कोरोना आलं होतं, कोरोनामध्ये कितीतरी काळ पडलं आपल्यावर, तेव्हाही औषधी मिळू शकत नव्हती. ही कंडिशन होती, बरोबर आहे? या सर इकडे या. आज तुमच्यापासून माझा मुलगा शिकला आणि आज कलेक्टर झाला. तर आज तुमच्यापासून, आज तुम्ही मला मार्गदर्शन केल्या नसत्या तर आज माझ्या मुलाला मी शिकवलं नसतं. तर आज माझ्या मुलाच्या हस्ते मी आज माझ्या मुलाच्या हाताने तुमचं स्वागत करते. तर दादा अभिषेक, सगळ्यांचं स्वागत कर. ढिंगे सर स्टेजवर या. जितेंद्रजी ढेंगे साहेब गुरुवारी आमचे स्टेजवर या. तर नमस्कार सर. आज तुमच्या मार्गदर्शनाखातीर, आज तुम्ही मला 2 शब्द मार्गदर्शन केलं नसतं तर मी माझ्या सासू आणि माझ्या नवऱ्याचं सुद्धा ऐकलं नाही. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज मी माझ्या मुलाचा ऍडमिशन करून दिलं तुमच्या प्राथमिक शाळेमधून. आज माझा मुलगा शिकून मोठा झाला आणि कलेक्टर झाला. तर मी आज तुमचे स्वागत करते. सर, तर मला म्हणायचं आहे, आजचा कार्यक्रम इथं आयोजित केलं, कसं राहिलं? शिक्षणाच्या जागृतीसाठी असा कार्यक्रम आपण केला. हा, चांगला राहिला. असा कार्यक्रम हा प्रत्येक ठिकाणी झाला पाहिजे. हा. समाज प्रबोधन होईल आणि आमच्या शाळेला शिक्षणाला जी गळती लागली आहे, हा. ती गळती भरती होण्याचा चांगला उपयोग यासाठी निश्चितच होईल. होईल ना? निश्चित होईल. तर मला हेच म्हणायचं होतं की ज्या वेळेस आपल्याला गव्हर्नमेंट शाळा आहे आणि गव्हर्नमेंट शाळेत सोडून सरी आम्ही प्रायव्हेट शाळेमध्ये जास्तच ऍडमिशन करतो, असं नसलेलं पाहिजे. शिक्षकांची आम्हाला कमी पडता वाचतो काहून मुलापासून, बरोबर आहे? चौधरी सरांना थोडस अजित कीर्तन मी पेजवर. या रे सगळे जण.
सगळे जण जा पूर्ण जण तुम्ही बी या ना की या सगळे जण आणलंय का हा मी मा मोबाईल म्हणून काढतो आपल्यासाठी त्याच्यासाठी पण मग काढते या इकडे बा सगळे या ना बोलो भारत माता की बोलो भारत माता की मैं डालूंगा इसको।